किचनमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण चिकन टिक्का रोलची रेसिपी पाहणार आहोत। अगदी सोपी आणि झटपट बनवायला होईल अशी आपली ही रेसिपी आहे। चला तर मग आपण पाहूया। आता हे मी हा बाउल घेतलेला आहे। त्या बाउलमध्ये आपल्याला मॅरिनेशनसाठी मी हे 2 ते 3 चमचे भरून मोहरीचं तेल घेतले। तुम्ही इथे साधं तेल घेतलं तरीही चालेल, पण मोहरीच्या तेलाने टेस्ट मात्र छान येते। ठीक आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला साधारण 1 किलो चिकन मी घेतलेलं आहे, तर 4 चमचे साधारण दही घ्या। दह्याचं प्रमाण तुम्ही थोडं वाढवलं तरी चालेल, अगदी घट्ट चक्का घेतला ना तरी बेस्ट आहे एकदम। आता मी 1 मोठा चमचा भरून आलं लसूण पेस्ट घेतलेला आहे। त्याचबरोबर त्याच्यामध्ये अर्धा चमचा भरून मी हळद टाकलेली आहे, 1 चमचा भरून मी लाल तिखट टाकलेलं आहे। आता लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचे, किती तिखट किंवा काय। आता याच्यामध्ये साधारण मी अर्धा चमचा चाट मसाला टाकलेला आहे, अर्धा चमचा मी याच्यामध्ये काळे मीठ टाकले आणि अर्धा चमचा साधं मीठ टाकलेलं आहे। त्याचबरोबर साधारण अर्धा ते पाऊण चमचा भरून मी धने पावडर टाकली आहे आणि हे 1 मोठा चमचा भरून व्हिनेगर टाकले। व्हिनेगर नसेल तर तुम्ही इथे लिंबू सुद्धा वापरू शकता। ठीक आहे। आता पहा, मी ह्या पद्धतीने असे मीडियम साईजचे चिकनचे बोनलेस चिकनचे तुकडे करून घेतलेले आहे। आता हे मॅरिनेशन सगळं मिक्स करून घ्या छानपैकी, म्हणजे प्रत्येक चिकनला व्यवस्थित लागेल। आता हे चिकन आपण मॅरिनेशनसाठी ठेवूया। अर्धा तास ठेवा, कमीत कमी अर्धा तास तरी ठेवा, पण 1, 2, 3 किंवा 4 तास तुम्ही ठेवलं किंवा रात्रभर ठेवलं तरीही चालेल। मग तुमचं चिकन मॅरिनेशन छान झालं तर चिकनची टेस्टसुद्धा छान येते आणि एकदम मऊसर असं तुमचं चिकन लागतं। ठीक आहे। आता आपण हे मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया। त्याच्या आधी त्याच्यात मी जिरे पावडर राहिली होती टाकायची। जिरे पावडर आणि मिरी पावडर ह्या 2 गोष्टी चांगल्या मिक्स करा आणि मॅरिनेशनला आपण हे झाकण लावून ठेवून देऊया। जेवढं जास्त वेळ मॅरिनेशन कराल तेवढं जास्त चिकन छान लागेल। ठीक आहे। आता आपल्याला पुढची प्रोसिजर करायची। त्याच्यासाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचे। आता चिकन 4 तास मॅरिनेट झाल्यानंतर आता पीठ मळून घेऊया। पीठ मळून घेण्यासाठी हे पहा, मी 250 ml चा माझा कप आहे, तो मी 2 कप भरून मी मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला साधारण 1 चमचा किंवा चवीनुसार तुम्ही मीठ टाका। त्याचबरोबर 2 चमचे साजूक तूप टाका आणि हे सगळं मिश्रण आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर कोमट पाणी आपल्याला करून घ्यायचे। साध्या पाण्यामध्ये पीठ मळून घेऊ नका, कोमट पाणी थोडं थोडं वापरून आपल्याला पीठ मळून घ्यायचे। खूप कडक पीठ मळू नका किंवा एकदम सॉफ्टसुद्धा गोळा करून घेऊ नका। ठीक आहे। जास्त वेळ आपल्याला पीठ मुरवत ठेवायचं नाही आहे, 15 मिनटं ते 20 मिनटं फक्त तुम्ही हा मैदा ठेवा। आता आपलं चिकन 4 तास छानपैकी मुरलेलं आहे। मी 4 तास ठेवलं आणि आता पॅन ठेवलेला आहे। त्या पॅनमध्ये आपण पहिल्यांदा अगदी थोडंसं तेल ओतूया। त्याच्यानंतर आपल्याला बटर टाकायचे। बटर करपू नये म्हणून मी तेल टाकलेलं आहे। बटरसुद्धा तुम्ही जास्त प्रमाणात घेईल तेवढी टेस्ट छान येईल। आता हे सगळं चिकन त्याच्यामध्ये आपण टाकून देऊया। आपल्याला चिकन छानपैकी परतून घ्यायचे। पहिल्यांदा झाकण काही ठेवू नका, चिकन छानपैकी असं परतून घ्या। मग तुम्ही चिकन आपलं झाकण ठेवून शिजवून घ्या। त्याला पाणी सुटेल, ते पाणी पूर्ण आटल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचं। 15 मिनटामध्ये आपलं चिकन एकदम छानपैकी शिजून होईल। ठीक आहे। आता 15 मिनटं झालेत, तोपर्यंत इकडे मी ह्या मैद्याचं पीठ आपलं छान भिजले। कमीत कमी 5 ते 7 मिनटं मी ज्या पद्धतीने मळते आहे त्या पद्धतीने पीठ मळून मऊसूत पीठ करून घ्या, जेणेकरून आपली पोळी खूप छान मऊ होते। ठीक आहे। आता जेवढा तुम्हाला गोळा करायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही पिठाचे गोळे किंवा रोल किती साईजने मोठा करायचा आहे त्यानुसार तुम्ही गोळे करून घ्या पहा आणि त्याच्या पातळ पोळ्या लाटा। आता पहा, मी पाहू शकताय तुम्ही आता या पातळ पोळ्या लाटलेल्या आहेत आणि तुपावर पोळी आपण छान भाजूया। इथं तुम्ही बटरवर सुद्धा भाजू शकता। लक्षात ठेवा, गॅस मोठा ठेवा, जेणेकरून तुमची पोळी कडक नाही झाली पाहिजे आणि मोठ्या गॅसवर पटपट पोळ्या भाजून घेतल्या तर त्या छानपैकी मऊ राहतात। अजिबात तुमची पोळी कडक झाली नाही पाहिजे, रोल आपला नीट होत नाही। आता पहा, इकडे चिकन आपलं शिजलेलं आहे, पूर्ण त्याच्यातलं पाणी वगैरे पूर्णपणे आटून गेलेलं आहे आणि चिकनसुद्धा शिजून झालेलं आहे। आता हे चिकन आपण दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊया। थोडंसं थंड झालं पाहिजे। आता काय करायचं, इकडे त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकले आणि थोडंसं बटर टाकलेलं आहे। आपल्याला आता ज्या काही भाज्या घ्यायच्या आहेत त्या थोड्याशा, त्याच्यात पहा मी 2 मोठे कांदे एकदम स्लाइस
पातळ स्लाईस करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर त्याच्यात ढोबळी घेतली. ढोबळीचं प्रमाण तुम्ही अजून वाढवलं तरी चालेल. मी इथं 2 छोटी गाजर किसून घेतलेले आहेत. आता ह्याला काय आपल्याला क्रंचीनेस ह्याचा गेला नाही पाहिजे. 1-2 मिनटं परतायचे. त्याच्यामध्ये मी थोडंसं चाट मसाला टाकलेला आहे आणि थोडंसं साधं मीठ टाकलेलं आहे, थोडंसं काळं मीठ टाकलेलं आहे. आता हे एक अर्धा मिनिट परतायचे, जास्त वेळ परतायचं नाही आहे. आणि आपण आता हे जे चिकन आपलं शिजवून झालेलं आहे ते शिजवून झालेलं चिकन ह्याच्यामध्ये मिक्स करायचे आणि गॅस बंद करून टाकायचं आहे. अगदी मिनिटभरसुद्धा ह्या प्रोसिजरला घालू नका, म्हणजे कारण आपल्या भाज्या क्रंची राहतील. आता त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे, भरपूर कोथिंबीर, आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकलेला आहे. आता आपण पिंक सॉस बनवूया. त्याच्यासाठी मी हे 3 ते 4 चमचे मेयोनीज घेतलेलं आहे. त्याचबरोबर साधारण तेवढ्याच प्रमाणात तुम्ही टोमॅटो सॉस घ्या किंवा थोडंसं कमी प्रमाण घेतलं तरी चालेल. मी 1 मोठा चमचा भरून त्याच्यामध्ये चिली सॉस घेतलेला आहे. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या. तर त्याच्यामध्ये मी थोडासा चाट मसाला टाकला आहे आणि काळे मीठ टाकलेलं आहे. हा आपला पिंक सॉस एकदम रेडी आहे. तो तुम्ही कमी जास्त म्हणजे तुम्हाला कमी पडला तर तुम्ही पुन्हा बनवू शकता, त्यामुळं तुम्ही पाहूनच बनवून घ्या. आता आपलं सॉस पण रेडी आहे, टॉर्टिला पण रेडी आहेत आणि आपलं चिकनसुद्धा रेडी आहे. तर आता काय करायचं आहे, मी इथं 2 अंडी फेटून घेतली. त्याच्यात थोडीशी मिरी पावडर, थोडंसं काळं मीठ टाकलेलं आहे, थोडासा चाट मसाला टाकलेला आहे. आता हे छानपैकी मिक्स करून आपल्याला अंड्याची पोळी बनवायची आहे. मी तवासुद्धा गरम करायला ठेवलेला आहे. आता आपण हे अंड्याची पोळी करून घेऊया. आता अंड्याची पोळी करून घेण्यासाठी मी तवासुद्धा पहिलाच गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यात भरपूर असं तूप टाकलेलं आहे किंवा तुम्ही बटरसुद्धा टाकू शकता. पाहू शकता जेवढी तुमची साधारण पोळी असेल टार्टीला तुमचा तो, त्यानुसार तुम्ही ही अंड्याची पोळी करून घ्या. पहा मी ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यावरती पोळी टाकून घ्यायची आहे. थोडासा गॅस मंद ठेवा. आता आपली रोलसाठी जी पोळी आहे ती एकदम रेडी आहे. ठीक आहे, त्याला जास्त वेळ काय तुम्ही गॅसवर ठेवू नका, तूप सोडून भाजा. तुम्ही नंतर काय परत आपण त्याला भाजायचे नाही आहे, म्हणून आत्ताच छानपैकी भाजून घ्या. आता मी खाली घेतलेलं आहे हे. आता याला मस्तपैकी संपूर्ण रोलला आपण पिंक सॉस लावून घेऊया. आणि आता त्याच्यावर आपल्याला जे चिकनचं सगळ्यात अगोदर आपण फॉईल पेपर घेऊया, कारण फॉईल पेपरवर आपल्याला रोल करायचं आहे म्हणून. आता इथं चिकनचं बॅटर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्यायचे, कमी जास्त वगैरे, पण भरपूर असेल तर टेस्टी लागेल. ठीक आहे, आता त्याच्यावर आपल्याला अजून काही पदार्थ टाकायचे आहेत. तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथं थोडासा चाट मसाला टाकते आहे. चाट मसाल्याने टेस्ट फारच छान येते याची. त्याचबरोबर थोडंसं काळं मीठ टाकलेलं आहे. थोडीशी आपण त्याच्यामध्ये मिरी पावडर टाकायची आहे आणि चिरलेल्या मिरच्या मी इथं टाकते. लहान मुलांना देत असेल तर काय तुम्ही त्या स्किप करून टाका. ठीक आहे, आता आपण ह्याच्यामध्ये मी हे मेयोनीज सॉस असा घेतलेला आहे. मेयोनीज टाका याच्यावर तुम्ही इथं. त्याचबरोबर टोमॅटो सॉससुद्धा टाका. हे सॉसचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकून घ्यायचे. ठीक आहे, आता त्याच्यावर आपल्याला थोडंसं लिंबूसुद्धा पिळून घ्यायचे. मी पुन्हा थोडासा चाट मसाला टाकलेला आहे. आता आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे. पहा मी ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने तुम्ही रोल फोल्ड करून घ्या. दॅट्स इट. आपला रोल एकदम रेडी आहे. आता तो फॉईल पेपरमध्ये गुंडाळून पहा तुम्ही. आता आपला रोल एकदम रेडी आहे. याच्यात तुम्ही मेयोनीज वगैरे अजून ॲड करू शकतात. पाहू शकता हे मी इथं मेयोनीज आणि सॉस दिलेला आहे. जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. धन्यवाद.